गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध। मुंबईत अभ्रक तस्करीचा धक्कादायक प्रकार उघड। जन्माआधीच ठरवला बाळाचा सौदा। 6 दिवसांच्या अभ्रकासाठी 5.5 लाखांची मागणी। नमस्कार, मी धनंजय पवार। गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत करतो। मुंबई शहरातील गोवंडी परिसरात एका 6 दिवसाच्या अभ्रकाच्या विक्रीचा थरारक प्रकार उघडकीस आला आहे। विशेष म्हणजे या बाळाचा सौदा त्याच्या जन्माआधीच करण्यात आला होता। तब्बल 5.5 लाख रुपयांना बाळ विक्रीचा डाव रचण्यात आला होता। मात्र सतर्क पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत ही अमानुष व्यवहाराची योजना उधळून लावली। गुप्त माहिती आणि पोलिसांची कारवाई। शिवाजीनगर पोलिसांना 29 वर्षीय तक्रारदारामार्फत माहिती मिळाली की समीर नावाचा इसम बाल विक्रीत सामील आहे। तक्रारदाराने समीरशी संपर्क साधत त्याच्याशी व्यवहार सुरू केला। समीरने एका गरोदर महिलेकडून 4 लाख रुपयांना बाळ खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता। यासाठी त्याने ॲडव्हान्स म्हणून 50,000 रुपयाची मागणी केली। तक्रारदाराने त्याला 10,000 रुपये दिले आणि तपासासाठी सतत त्यांच्या संपर्कात राहिला। 6 ऑगस्ट रोजी समीरने फोन करून सांगितले की बाळ जन्माला आले असून त्याचा सौदा आता 5.5 लाख रुपयांना होईल। हे लक्षात येताच तक्रारदाराने तत्काळ पोलिसांना माहिती दिली। सापळा रचून आरोपींचा पर्दाफाश। शिवाजीनगर पोलिसांनी तत्काळ लोटस जंक्शन गोवंडी येथे सापळा रचला। ठरल्याप्रमाणे 2 महिला एक नवजात बाळ घेऊन या ठिकाणी आल्या। त्यांनी बाळाची कागदपत्रे दाखवत त्यासाठी 5.5 लाखाची मागणी केली। पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत दोन्ही महिलांना अटक करण्यात आलेली आहे। अटक करण्यात आलेले आरोपी नाझिमा असलम शेख उर्फ नसरीन, वय वर्ष 35, राहणार गोवंडी, फातिमा मेहमूद अली शेख। पोलीस चौकशीत नसरीनने बाळ तिच्या ओळखीच्या सुमैया खान हिचे असून समीर उर्फ नबील शेख याने ते विक्रीसाठी दिले असल्याची कबुली दिली। या व्यवहारातून मिळणारी रक्कम बाळाच्या आई वडील समीर, त्याचे साथीदार आणि नसरीन यांना वाटून देण्यात येणार होती। विशेष म्हणजे नसरीनवर यापूर्वी देखील बाल विक्री संबंधी गुन्हा नोंदवण्यात आला आहे। पोलिसांचा पुढील तपास सुरू। शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी बाल तस्करी, बाल हक्कांचे उल्लंघन आणि फसवणूक या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे। मुख्य सूत्रधार समीर उर्फ नबील शेखचा शोध सुरू आहे। तसेच बाळाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात आली असून त्याला तात्पुरत्या स्वरूपात बाल कल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात आले आहे। मानवतेला काळीमा फासणारी घटना। जन्माआधीच एका निष्पाप बाळाच्या विक्रीचा सौदा करणे ही मानवतेला काळीमा फासणारी घटना असून समाजात बाळ विक्रीच्या वाढत्या घटनांवर कठोर उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित आहे। भेटूया पुन्हा पुढच्या बातमीत। नमस्कार।